जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली मिरज शहरासह पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारांसह पाऊस झालाय। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। रात्री उशिराने वीज पूर्ववत झाली। दरम्यान तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केलाय। गेल्या 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। सांगली शहर परिसरात सायंकाळी 6:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। काही वेळ पावसाचा जोर मोठा असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी झाले। मिरजेतील सखल भागामध्ये पावसाने पाणी साचून सर्वत्र पाणी तुंबलं होतं। तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसते। जिल्ह्याच्या पश्चिम भागातील वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भागातील काही गावात पावसाने हजेरी लावली आहे। कौलापूर परिसरात गारांसह पावसाने झोडपून काढलं। वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट असल्याने महावितरणाकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। पाऊस थांबल्यानंतरही वीज गायब होती। रात्री उशिराने वीज पुरवठा पूर्ववत झाला। मागील 2 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्याने अंगाची लाही झाली होती। उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने काहीसा दिलासा दिलाय।